नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण परत एकदा घडामोडींचा एक आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत. तर पहिली एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच आदिनाथ कारखान्याचा जो बऱ्याच दिवसांपासून विषय जो रेंगाळला होता किंवा चर्चेमध्ये होता की श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रोला भाडेतत्वाने द्यायचा का नाही, हा महत्त्वाचा विषय जो रेंगाळत होता. त्या विषयावर वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली गेली आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बारामती ॲग्रोला जो करार झाला होता तो रद्द करण्यात आलेला आहे. त्याविषयीची ही सविस्तर पहिली बातमी आपण पाहूया. तर पहिली बातमी त्याविषयी अशी आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाला वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोध करण्यात आलेला आहे. भाडेतत्वावर कारखाना न देण्याच्या बाजूने या सभेत ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. आदिनाथ बचाव समितीने मांडलेल्या ठरावाला ऑनलाईन सभेस उपस्थित असलेल्या एकूण सभासदांपैकी 282 सभासदांनी कारखाना भाडेतत्वावर देण्यास विरोध करण्याच्या बाजूने मतदान केलेले आहे. कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या बाजूने 34 सभासदांनी मतदान केले, तर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी ह्या सर्व बाबींची माहिती दिलेली आहे. तर त्यामुळे बारामती ॲग्रोला कारखाना चालवायला देण्याचा ठराव रद्द झाला असून आमदार रोहित पवार यांना ही एक मोठी चपराक मानली जात आहे, असं सध्या करमाळा तालुक्यातून तरी चित्र दिसून येत आहे. तर कारखान्यावर सध्या बागल गटाची सत्ता आहे, पण 2 वर्षांपासून कारखाना बंद आहे. कारखान्यावरील कर्जाचा वाढता बोजा लक्षात घेता 2 वर्षांपासून कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 2 वर्षात कारखाना बारामती ॲग्रोकडून सुरू न झाल्याने हा कारखाना भाडेतत्वावर देऊ नये अशी मागणी जोर धरू लागली होती. यावर वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय होऊन कारखाना भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय झालेला आहे. आदिनाथ कारखाना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला चालवायला देण्याचा 19 जुलै 2019च्या सर्वसाधारण सभेतील ठराव यामुळे अखेर रद्द करण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषय क्रमांक 9च्या वेळी कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या बाजूने केवळ 19 तर भाडेतत्वावर न देण्याच्या बाजूने 277 जणांनी मतदान केले होते. सभासदांनी घेतलेल्या या ठरावावर बारामती ॲग्रो काय भूमिका घेणार याकडे आता सर्वच जणांचे लक्ष लागलेले आहे. आदिनाथ बचाव समितीने रविवारी म्हणजेच 20 मार्च रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्वावर चालवायला देऊ नये हा विषय सुचवला होता. त्यावर सभेत चर्चा झाली होती. त्यानंतर हा विषय मतदानाच्या मुद्द्यावर आला. यावर कोणत्या बाजूने किती मतदान झाले याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ऑनलाईन सभा झाल्याने या विषयावर झालेल्या मतदानाची मोजणी करून निर्णय जाहीर करण्यास वेळ लागत होता. तो निर्णय मंगळवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सायंकाळी जाहीर झालेला आहे. वास्तविक पाहता या विषयावर सोमवारी म्हणजेच 21 मार्च रोजीच माहिती येणे अपेक्षित होते. मात्र कारखाना प्रशासनाकडून संबंधित यंत्रणेकडून माहिती न आल्याने मंगळवारी तपशीलवार माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही एक सविस्तर बातमी आदिनाथ कारखान्याविषयीची होती. तर याविषयी ज्या आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे आहेत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती पारदर्शकपणे मांडलेली आहे. विषयनिहाय व प्रत्येक विषयाला मंजुरी व नामंजुरी याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सभासदांनी प्रत्येक विषयाला केलेले मतदान याची वर्गवारी उपलब्ध आहे. म्हणजेच एकंदरीत जो इतक्या दिवस जे विषय रेंगाळला होता की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रो चालवणार का आता परत एकदा म्हणजे पवार घराण्याला करमाळाकरण आकारणार किंवा इतर काही विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगाने हा विषय खूप चर्चेला आला होता. आणि
सरते शेवटी जो करार झाला होता तो रद्द करण्यात आलेला आहे. तरी याविषयी आता एकंदरीत बारामती ॲग्रो कोणती भूमिका घेणार याकडे तरी संपूर्ण तालुका जिल्ह्याचे लक्ष लागलेले दिसून येत आहे. तर पुढील बातमी आहे प्राध्यापक गणेश करे पाटील यांची, ज्यांनी वांगी नंबर 3 येथे एक कार्यक्रमात त्यांनी वक्तव्य केलं होतं की मेहनत करणारी माणसंच यशाच्या मुक्कामी पोहोचतात. तर नेमके ह्याविषयीची आपण सविस्तर बातमी पाहूया. प्रवास रस्त्यावरचा असो वा आयुष्याचा, सदैव कार्यरत असणारी मेहनत करणारी माणसंच यशाच्या मुक्कामी पोहोचतात. कारण हजारो मैलाची सुरुवात पहिलं पाऊल टाकण्यापासून होते, असं मत प्राध्यापक गणेश करे पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नंबर 3 येथे बोलत होते. यावेळेस यश कल्याणी संस्थेकडून शाळेला स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आलेला आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समिती करमाळाचे सभापती अतुल भाऊ पाटील हे उपस्थित होते. अतुल पाटील यांनी अभ्यासाबरोबरच खेळाचेही महत्त्व विशद करून भविष्यातील संधीचे सोने करा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळेस व्यासपीठावरून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती रोकडे, उपाध्यक्ष रमेश भानवसे, त्याचप्रमाणे सदस्य दादासाहेब रोकडे, अशोक वाघमोडे, लक्ष्मण गोडसे, अर्जुन पांढरमिशे, सुतार सर, महेंद्र शिंदे, तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ रोकडे, संतोष देशमुख, मकाई संचालक, त्याचप्रमाणे वांगी नंबर 3चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख तोरमल सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक खोडके सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राऊत सर, मुंडे सर, श्रीमती भोंग, श्रीमती शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत प्राध्यापक गणेश करे पाटील यांनी जो आतापर्यंतचा म्हणजे शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्याचा जो त्यांचा जो पायंडा आहे तो आता म्हणजे आणखी सुद्धा तसाच चालू ठेवलेला आहे. त्यामध्ये कुठेही खंड पडलेला आणखी सुद्धा दिसून येत नाही. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गरज असेल किंवा शाळेला एकंदरीत काही महत्त्वाचे त्या ठिकाणी साधनं पुरवण्याची किंवा इतर काही वस्तू देण्याची वेळ असेल, त्या ठिकाणी प्राध्यापक गणेश करे पाटील हे हिरिरीने पुढे असताना दिसून येत आहेत. आणि वांगी नंबर 3 येथेही त्यांनी एक टीव्ही संच दिला. यावरून हे आणखी त्यांची जी घोडदौड आहे ही अशीच पुढे चालू असलेली आपल्याला दिसून येते. तर एक पुढची बातमी आहे पावसाविषयी. एकंदरीत आता उन्हाळा सुरू आहे आणि अचानक हा पाऊस, तर विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. परंतु खरं आहे मित्रांनो, जर आपले काही कामं रखडलेले असतील किंवा एकंदरीत शेतामधलं जर काही काम असेल तर लवकरात लवकर करून घेणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीच ही बातमी आहे. तर ती बातमी काय आहे हे आपण सविस्तरपणे पाहूया. येत्या 3 ते 4 दिवसात राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे, अशा प्रकारचं हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे आणि सतर्कतेचा मध्य महाराष्ट्राला इशारा दिलेला आहे. तर त्याविषयी आपण सविस्तर बातमी पाहूया. राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असता अशात अवकाळी पावसाने आता शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख KS होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे. होसळीकर यांनी ट्विट केले आहे. त्यांनी त्यामध्ये काय ट्विट केलेलं आहे तर पुढील 3 ते 4 दिवस दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आता असा अवकाळी पाऊस महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मुंबई, मराठवाडा आणि विदर्भासाठी अवेळी पाऊस नित्याचा झालेला आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. काही जण तर याला पावसाचे न्यू नॉर्मल असेही म्हणत आहेत. पण हे असे असले तरी अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. सध्या रब्बी हंगामातली गहू, हरभरा अशी पिके शेतात उभी आहेत. त्यामुळे पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची
दाट शक्यता आहे. म्हणजेच पहिल्यांदाच आपण ज्या प्रकारे म्हटलं होतं की पाऊस हा आता सध्या काही नवीन नाही आणि ज्या प्रकारे एकंदरीत महागाईनं सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, शेतकरी किंवा इतर सर्वच जण भरडली जात आहेत, त्याचप्रमाणे पावसाने या ठिकाणी कुठली कसोर ठेवलेली नाही असंही म्हणता येईल. पावसानेही यामध्ये ज्या प्रकारे पाण्यानं हात धुतला म्हणतो आपण, त्या प्रकारेच पावसाने सुद्धा आता या ठिकाणी शेतकरी वर्गाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला धुतलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर पुढची बातमी त्याच अनुषंगाने आहे. ज्या प्रकारे आता म्हटलं की महागाई, त्या महागाईच्याच अनुषंगाने आहे की आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या महत्त्वपूर्ण वस्तू म्हणजे गॅस. आता हा जो गॅस आहे हा एकंदरीत आता त्याची जी किंमत आहे तो सुद्धा आता ती सुद्धा वाढणार आहे. 5 राज्यांच्या निवडणुकामुळे हे सर्वच महागाईचं जे होते ते थांबले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण की 5 राज्यांचा निकाल लागला आणि पेट्रोलवरील ही जी महागाई आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आता गॅसचा नंबर लागलेला आहे. गॅसवर सुद्धा महागाई वाढलेली आहे. त्याविषयीची ही सविस्तर बातमी आपण पाहूया. 5 राज्याच्या निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचा किस्सा मंगळवारपासून कापला जात आहे. महागाईची झळ आणखी तीव्र होणार असून पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडरही महाग झालेला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज त्यात पेट्रोल डिझेल अनुक्रमे प्रति लिटर 84 ते 83 पैशांनी महागले आहे. आता त्यापाठोपाठ गॅस सिलेंडर देखील 50 रुपयांनी महागलेला आहे. तर ज्या प्रकारे आता पेट्रोल डिझेल हे महागले 84 ते 83 पैशांनी महागलं होतं, तर त्यापाठोपाठ ज्या प्रकारे सांगितलं गॅसचा नंबर लागला तर गॅससुद्धा 50 रुपयांनी आता महाग झालेला आहे. याविषयी नेमकं लोकसभेमध्ये काय झालं, काय गदारोळ झाला का, त्याविषयी आपण माहिती घेऊया. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत मोठा गदारोळ केला. या विषयावर चर्चा घेण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेस, तृणमूलसहित इतर विरोधी खासदारांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. इंधन दरवाढीचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर काँग्रेसचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी सदर मुद्दा उपस्थित केला. या विषयावर चर्चा घेत दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली. अखेर गदारोळातच काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुक तसेच डाव्या पक्षांनी सभात्याग केला. अशा प्रकारे ही एक महागाईच्या भडक्याविषयीची ही बातमी होती. तर एकंदरीत आता आमच्या सर्वच म्हणजे प्रेक्षक रसिकांना आणि जे खेळाचे चाहते आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जे कोरोनाची लाट येणार आहे म्हणत होते आणि एकंदरीत जे आता IPL सुरू होणार आहे त्या IPLला प्रेक्षक वर्गाला बसायला मिळेल नाही मिळेल, नेमकं काय विषय काय होणार आहे, सामने स्टेडियममध्ये बसून बघता येतील का, काय होणार आहे ह्याविषयी जे सर्वच क्रिकेटप्रेमींना एक उत्सुकता ताण राहिली होती त्याविषयीची ही महत्त्वाची बातमी आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया. इंडियन प्रीमियर लीगच्या म्हणजेच टाटा IPL 2022 या 15व्या हंगामाला शनिवार दिनांक 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. गतवर्षीचा विजेता चेन्नई सुपर किंग आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. त्यापूर्वी आयोजकांनी प्रेक्षक आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. नेमकी ती बातमी काय आहे ते आपण पाहूया. आयोजकांनी बुधवारी सांगितले की टाटा IPL 2022 स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25% प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजेच यावेळी चाहत्यांना स्टेडियमवर उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करता येणार आहे. आजपासून म्हणजेच दिनांक 23 ही तिकिटाची विक्री सुरू झालेली असून चाहत्यांना ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे. चाहत्यांसाठी अधिकृत वेबसाईट जे तुम्हाला आता जर एखाद्या प्रेक्षकाला क्रिकेटप्रेमीला
IPL पाहायची म्हणजे स्टेडियममध्ये पाहून ते स्टेडियममध्ये जाऊन जर IPL पाहायचे असेल तर त्यासाठी तिकीट विक्री सुरू झालेली आहे. आणि त्याची जी साईड आहे ती अशा प्रकारे आहे की www.iplT20.com यावर 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून स्पर्धेच्या लीग टप्प्यासाठी तिकिटाची विक्री सुरू झालेली आहे. याशिवाय www.bookmyshow.com यावरही तिकिटे उपलब्ध असतील. तर बुक माय शो या वेबसाईटनुसार 26 मार्च रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर यांच्या सामन्यासाठी 4 प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. तर ते 4 तिकिटे कोणकोणते आणि कशा प्रकारचे म्हणजेच किती रुपयाचे असतील त्यामध्ये 2500, 3000, 3500 आणि 4000 रुपयांची तिकिटे आहेत. पहिल्या सामन्यासाठी इतर सामने आणि स्टेडियमबद्दल बोलायचे झाले, IPL सामन्यांची तिकिटांची विक्री 800 रुपयांपासून सुरू आहे आणि सर्वाधिक 4000 रुपयापर्यंत ही तिकिटे आपल्याला उपलब्ध मिळतील. तर अशा प्रकारे ही क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेट प्रेमींसाठी ही महत्त्वाची बातमी होती. ज्या प्रेक्षकांना सामने पाहायचे आहेत त्यांनी त्या वेबसाईटवर जाऊन आपले तिकीट खरेदी करून स्टेडियममध्ये जे IPLचे सामने होणार आहेत ते त्या ठिकाणी बसून त्याचा आपल्याला आनंद घेता येईल. तर या ठिकाणी तुर्तास तरी आपण थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा संघर्ष न्यूज सोलापूर. धन्यवाद.